पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? अहो मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा ज्यांनी पराभव केला ते अमोल खताळ आपल्या सोबत आहे. मुंबईच्या ताजमहलला पोहोचलेले आहेत. संगमनेरचा गड जिंकून पठ्ठ्यात थेट इथे मुंबईमध्ये आलाय. कसं वाटतंय आमदार होऊन? आमदार होऊन म्हणण्यापेक्षा संगमनेर तालुका भयमुक्त केला याचं मला खूप मोठं समाधान आहे. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या संख्येने तरुण वर्ग असेल, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळे बाहेर आले. जे अनपेक्षित निकाल अपेक्षित होता, परंतु जो प्रतिसाद निकालानंतर भेटला तो खूप मोठा होता. निश्चित आनंद आहे. संगमनेर तालुका भयमुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली. कालपर्यंत अमोल खताळ कोण आहे हे महाराष्ट्रात कोणाला माहीत नव्हतं, पण अचानक चर्चा सुरू झाली तुमच्या नावाची. हे सगळं कसं वाटतं? लोक येऊन भेटतात, तुम्हाला शुभेच्छा देतात, याचं श्रेय नेमकं कुणाला द्या? याचं श्रेय मी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विशेषतः माझे मार्गदर्शक, माझे दैवत आमदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील. कारण सुजयदादा स्वतः संगमनेरसाठी इच्छुक होते, परंतु सुजयदादांनी आज मनाचा खूप मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला संगमनेर विधानसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे निश्चित एक त्यांच्या प्रति मला आदर आहे आणि समाधान आहे का आज जी त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली होती, माझे नेते सुजयदादांनी, त्यांचा वाढदिवस योगायोगाने 24 तारखेला होता. तर संगमनेरकरांनी ज्यावेळेस मला उमेदवारी भेटली त्यावेळेस आम्ही निर्धार केला होता, दादा संगमनेर निवडणूक जिंकून तुम्हाला आम्ही तुमच्या वाढदिवसाचं गिफ्ट देणार आहे. आणि काल मला यायला मुंबईला उशीर बी झाला, कारण काल आमच्या संगमनेरमध्ये जल्लोष कार्यक्रम मोठ्या याच्यात उत्साहात होता. सुजयदादांचा वाढदिवस सुद्धा आम्ही संगमनेरमध्ये साजरा केला. पण बाळासाहेब थोरात नेमके का हारले हा त्यांच्या पक्षाचाही चर्चेचा विषय, महाराष्ट्रातल्या राजकारणांमध्येही चर्चेचा विषय. तुम्हालाच विचारतो नेमके का हारले, अशी काय कारणं होती ज्यामुळे लोकांनी, जनतेनं तुम्हाला भरभरून मतदान केलं? त्यांच्या पराभवाची कारणं तर मला नाही सांगता येणार, परंतु माझ्या विजयाचं कारण म्हणाल तर मी वाड्यावस्थेपर्यंत पोहोचलो. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना हा प्रत्येक घटकापर्यंत देताना मला संजय गांधी निराधार योजनेचं संगमनेरचं अध्यक्ष केलं होतं. त्या माध्यमातून मी 4000 लाभार्थ्यांना प्रयत्न केला. यापूर्वी संगमनेरचे माजी मंत्री असलेले यांच्या काळात सुद्धा संजय गांधीचे पैसे 3-3, 4-4 महिने भेटत नव्हते, पण मी आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून दर महिन्याला 16,000 लाभार्थी आहेत, त्यांच्या खात्यावरती दर महिन्याला 10 तारखेच्या पैसे टाकत होते. हे जनतेचा त्यांना अंदाज आला नाही. ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये माझा पहिल्यापासून प्रयत्न होता, संगमनेरमध्ये दादागिरी दोष त्यांच्या बगल बच्चांची यांनी विकास केला हे म्हणतात, यांनी विकास यांच्या फक्त कुटुंबापुरता केला. बहीण, मेवणा, भाचा आणि यांच्या पुरतं प्रत्येक गावामध्ये एक असे सुभेदार निर्माण केले होते. त्यामुळं त्यांना तो अंदाज आला नाही, आला माहीत नाही. पण मला पहिल्या दिवसापासून खात्री होती, ज्या दिवशी फॉर्म भरला मी प्रत्येक गावामध्ये जाताना ज्या माझ्या लाडक्या बहिणी असतील, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, कामगार, शेतकरी असेल, सगळ्यांच्या प्रतिसादाच्या याच्यावर मी सांगितलं होतं का 10 ते 15,000 मताच्या याच्यामध्ये आपला विजय निश्चित आहे. ज्यांचं नाव भावी मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होतं त्यांचा तुम्ही पराभव केलाय, जायंट किलर ठरलाय, ही भावना नेमकी तुमच्यासाठी कशी? याबाबत तर मी म्हटलो ना, मी महायुती सरकारचे नेत्यांचे खूप आभार मानत. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, कुटुंबातील आलेल्या माणसाला त्यांनी ही संधी दिली. त्यामुळं मला निश्चित एक समाधान आहे का आज जे बघतोय का संगमनेर 288 मतदारसंघामध्ये फक्त संगमनेरची जी चर्चा आज होती, मला सुद्धा निश्चित त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि एक संगमनेरला मी भयमुक्त करतो याचं एक समाधान माझं आयुष्यभर राहील. भविष्यामध्ये काय काम करणार संगमनेरच्या जनतेसाठी? भविष्यामध्ये मी माझ्या मतदारांना सांगितलं होतं का जे पाण्याचा प्रश्न ज्या लोकप्रतिनिधीला 40 वर्ष सोडवता आला नाही, पठार भागाचा, साकूर पठार भागाचा असेल, तळेगाव निमोन भागाचा असेल, त्या भागाचा पाणी प्रश्न सोडवण्याला सर्वप्रथम माझं प्राधान्य. तसेच जे माझे युवक बांधव आहेत, हे जे बेरोजगारीच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी तिथं मोठमोठे प्रोजेक्ट आणणं, MIDC बाबत करणं. आज संगमनेर ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे, त्यामध्ये सुद्धा मोठ्या बेडचं हॉस्पिटल कसं आणता येईल सरकारच्या माध्यमातून माझा निश्चित प्रयत्न राहील. फक्त विकासाच्या बाबतीत माझं यापुढील 5 वर्ष विकासासाठी वाड्या वस्तीवरील पाणी संगमनेरमध्ये आज टँकरमुक्त होणं खूप गरजेचं आहे. आज मतं मागताना बऱ्याचशा महिलांच्या डोक्यावर हंडा बघितला. आज महायुती सरकारकडून महिलांचा एवढा सन्मान केला जात असताना ते कुठेतरी मनाला वेदना होत होती. अरे इतके वर्ष आज लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला पाण्याचा प्रश्न, माझा प्रयत्न राहणार आहे माझ्या त्या लाडक्या भगिनी मायमाऊलीच्या डोक्यावर जो हंडा आहे तो मला खाली आणायचा आहे. नक्कीच तुमच्या स्वभावाचा मन मिळावपणा, चेहऱ्याची जी ठेवण आहे ती सुद्धा एकनाथ शिंदे यांची थोडीफार मॅच होते, हे देखील विजयाचं कारण आहे. ते
आता आपला जो स्वभाव बाय गॉड नेचर स्वभाव आहे, जन्मापासून जसं मी सामाजिक राजकीय जीवनात काम करतो, कालही जमिनीवर आहे, आजही जमिनीवर आहे आणि परमेश्वराला प्रार्थना करेल उद्या सुद्धा मी जमिनीवरच राहतो. नक्कीच असाच नेता महाराष्ट्राला प्रत्येक विधानसभेमध्ये मिळू दे असं म्हणूया आपण. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. कॅमेरा पर्सन रोशनचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. पुढच्या वर्षी युरोपला जायचं ठरवताय? मग विचार कसला करताय? युरोप बघण्याचं तुमचं स्वप्न साकार करा. 30 वर्षांचा भक्कम अनुभव मँगो हॉलिडेज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.